उपनगरला 5 लाखांची धाडसी घरफोडीत पोलिसांना पुन्हा आव्हान। उपनगरला झालेल्या घरफोडीत 5 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने रोख रक्कम चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली आहे। उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील इच्छामणी मंदिरजवळ असलेल्या महारुद्र कॉलनी या ठिकाणी गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या महिनाभरात सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला होता। आता घरफोडी चोरांनी घरात कोणी नसताना सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पळ काढला। मनोज अनंत पाचोरकर हे इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कामाला असून गुरुवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास इंदोर येथील सख्खे चुलते सुरेश गणपतराव पाचोरकर मयत झाल्याने घरातील सर्वजण नाशिक येथून इंदोर येथे अंत्यविधीला गेले होते। इंदोरला जाण्यापूर्वी घराला व्यवस्थित कुलूप लावून कुलपाची चावी घरासमोर राहणारे सुमित शंकर पुंड यांच्याकडे मंदिराची दिवाबत्ती करण्यासाठी देऊन गेले होते। 12 डिसेंबर रोजी सुमित शंकर पुंड यांचा सकाळी 9 वाजता फोन आला की तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे, घरात चोरी झाली आहे। मनोज पाचोरकर दुपारी 3 वाजता इंदोरवरून लगेच निघाले आणि नाशिकला घरी रात्री 12:30 वाजता पोहोचले आणि तेव्हा त्यांना घराचा दरवाजा हा अर्धा उघडलेला दिसला व आत प्रवेश करून किचनचे ग्रिल तुटलेले दिसले। मनोज यांनी घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर हे तोडलेले दिसले। कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने दिसून आले नाहीत व दुसऱ्या बेडरूममध्ये लाकडी कपाटातील दोन्ही ड्रॉवर उघडलेले दिसले, त्यात ठेवलेले रोख रक्कम दिसली नाही। तेव्हा त्यांना खात्री झाली की घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी घरातील सोने चांदीचे दागिने रोख रक्कम असा अंदाजे 5 ते 7 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे कळल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले। घरफोडीची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। मनोज पाचोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। मनोज अनंत पाचोरकर, आमच्या इथे आम्ही आमच्या चुलत्यांची अंत्यविधीला गेलो होतो इंदोरला। त्यावेळेस 4 वाजता इथून दुपारी निघालो गुरुवारी 11 तारखेला व त्याच रात्री इथे घरफोडी झाली आमच्या इथे व ग्रिल कापून चोरमध्ये शिरले व जे काही दागिन्यावर कॅश होती ते सगळी त्यांनी लंपास केली आणि मागच्या दरवाजाने ते आतून उघडून फरार झाले। तरी पोलीस यांनी लवकरात लवकर त्याचा तपास लावावा ही त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवतो।